नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे गोध्रा हत्याकांडाचा जो निकाल साबरमतीच्या विशेष कोर्टाने दिलाय त्याबद्दल. या निकालामुळे जी उत्तरं मिळायला हवी होती ती मिळाली आहेत का उत्तरांपेक्षा जास्त प्रश्न निर्माण केले आहेत, हा माझा खरा प्रश्न आहे. माझा प्रश्न आहे, गोध्रा हत्याकांडाचा निकाल अंतर्मुख करणारा आहे का? 31 लोकांना दोषी ठरवलंय, 63 लोकांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे आणि जो मुख्य आरोपी होता तोच निर्दोष सुटलेला आहे. मौलाना उमर निर्दोष सुटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हा कट आहे असं कोर्ट म्हणतंय. हा सगळा जो निकाल आहे तो वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे किंवा त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पण हा जो निकाल आहे तो कॉन्स्पिरसीची थिअरी मांडणाऱ्यांच्या बाजूने पण नाहीये आणि दुसऱ्या बाजूला ऍक्सिडेंटची थिअरी मांडणाऱ्यांच्या बाजूने पण नाहीये. कोर्टाने असं म्हटलंय की हा कट होता असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला कटाचा जो मुख्य आरोपी आहे त्याला मोकळं सोडलेलं आहे. हा जर कट असेल तर मग बॅनर्जी कमिशनने जो निकाल दिला होता तो खोटा आहे असं म्हणायचं का? त्या बाबतीत युपीएनं राजकारण केलं असं म्हणायचं होतं का? भाजपवाले जे म्हणत होते की यामागे पाकिस्तानचा हात आहे तसं कोर्टाने कुठेही म्हटलेलं नाहीये. याचा अर्थ भाजप पण या मुद्द्यावर राजकारण करत होतं का? आता हा सगळा मुद्दा मागे ठेवून पुढे जायची गरज आहे का? या सगळ्या मुद्द्यांची मी चर्चा करणार आहे. माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी. माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड. माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ आणि माझ्या सोबत आहेत तिस्ता सेटलवाड, ज्यांनी सातत्याने या सगळ्या प्रकरणाचा आणि गुजरातच्या दंगलीचा पाठपुरावा केलेला आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय माधव भंडारी तुमच्यापासून. आज जो निकाल आलेला आहे त्यामुळे खरोखरच न्याय झाला असं तुम्हाला वाटतंय? बऱ्याच अंशी न्याय झाला असं म्हटलं पाहिजे. कारण एकतर गोध्रा हत्याकांडाच्याच बाबतीत ज्या पद्धतीच्या चर्चा घडवल्या गेल्या, ज्या पद्धतीचं खटलेबाजी केली गेली, ज्या पद्धतीने लालू प्रसाद यादव आणि UPA-1 यांनी बॅनर्जी समिती नेमली, या सगळ्यातून त्यातलं सत्य कधीच बाहेर आलं नाही. आज कुठल्या तरी एका टप्प्यावरती म्हणजे मला 27 फेब्रुवारी 2002 ची ही घटना आहे आणि आज बरोबर 9 वर्षानंतर त्यातलं काहीतरी एक निर्णय बाहेर आलाय. आजपर्यंत याच्यातला निर्णयच बाहेर येत नव्हता. ज्या बॅनर्जी समितीच्या अहवालाचा तुम्ही उल्लेख केला त्या बॅनर्जी समितीचा अहवाल सरकारने नेमली खरी, पण सरकारने तो अहवाल कधी स्वीकारलेला नाही किंवा त्या समितीच्या अहवालामध्ये शिफारसी काय होत्या त्याच्यावरती सरकार काय कारवाई करणार आहे हे केंद्र सरकारने कधी स्पष्ट केलं नाही. म्हणजे त्यांनी तो समिती नेमली कशासाठी आणि त्या समिती निष्पन्न काय झालं हेही सांगितलं नाही. त्यामुळे 2-3 गोष्टी तर आजच्या निकालातून स्पष्ट झाल्या की गोध्रा हत्याकांडाबद्दल असं सांगितलं जात होतं की मुलींची छेडखानी झाली, मुलींना पळवून नेलं गेलं आणि म्हणून त्याच्यातून एका विशिष्ट समाजाने हल्ला केला वगैरे वगैरे. कोर्टाने ही संपूर्ण कथा ही खोटी ठरवली. दुसरं कोर्टाने हे मान्य केलं की याच्यामध्ये कट होता आणि कट रचून हे केलं गेलं. आणि तिसरी गोष्ट यातली अशी आहे की 64 लोकांना निर्दोष सोडलाय, 31 लोकांना दोषी ठरवलं. म्हणजे कोर्टाने काहीतरी एक लहरीतून काही निर्णय घेतलाय अशातला भाग नाही. आणि बॅलन्स निर्णय. एक मिनिट. आणि कोर्टाने आता जो निर्णय घेतलाय तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी SIT नेमली होती, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम नेमली होती, त्या टीमने जे साक्षी पुरावे कोर्टासमोर आणले त्याच्या आधाराने निर्णय केलाय. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आता कोणत्याही बाजूला फार तक्रार करण्याचं कारण असं मला वाटतं. तक्रार करण्याचं. जितेंद्र आव्हाड, मला तुम्हाला विचारायचं, हे म्हणतात की कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो एका परीने समतोल असा निर्णय आहे, पण इथे स्पष्टपणे दिसतंय कोर्ट एका बाजूला म्हणताय हे कटकारस्थान आहे, पण या सगळ्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी ज्यांनी कट रचला मौलाना उमरजी याला कोर्टाने मोकळं सोडलेलं आहे, निर्दोष सोडलेलं आहे आणि 64 लोकांची निर्दोष सुटका केलेली आहे. या 64 लोकांमध्ये एक जवळजवळ 90% अधिक अंध असलेला पण मुलगा आहे ज्याला 9 वर्ष तुरुंगात डांबलं होतं. या 64 लोकांना तुरुंगात डांबलं होतं आणि 31 लोकांना दोषी ठरवलंय. काय म्हणाल तुम्ही? हा पोलिसांवर ताशेर आहे, प्रशासनावर ताशेर आहे, इन्व्हेस्टिगेटिंग टीम जी होती त्याच्यावर ताशेर आहे का? कसं आहे की गुजरातमध्ये पोलीस काम करत नाहीत. गुजरातमधली स्टेट मशिनरी हीच मुळात बायस्ड आहे आणि बायस्ड मशिनरीकडनं फार न्याय मिळेल तिथल्या समाजाला असं वाटण्याचं काही कारण नाही. तिथला हिंदू असो मुसलमान असो, जिथे स्टेट मशिनरी बायस होते तिथे न्यायाची प्रक्रिया खंडित होते. हे काळाने सिद्ध करून दाखवलंय. 95 पैकी 61 जण सुटणं ह्याचा अर्थ काय?
9 वर्ष एखादा आंधळा माणूस तुम्ही 9 वर्ष तुरुंगात ठेवता, संपूर्ण म्हणजे त्याचं सामाजिक कारकीर्द, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकता, याला जबाबदार कोण? त्यामुळे मला वाटतं की हा जो निकाल आहे, या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान मिळणार. आणि माझं तर ह्यापेक्षाही महत्वाची जी मला शंका येते गुजरातमध्ये ती ही, की इथल्या ज्या SITs नेमल्या जात आहेत आणि त्या SIT मध्ये गुजरात पोलिसांचा जो हस्तक्षेप आहे, याच्यामुळे न्यायाची प्रक्रिया होतच नाहीये. याचं आत्ताचं उदाहरण तुम्हाला मी लेटेस्ट उदाहरण देतो. काल इशरत जहाच्या प्रकरणामध्ये SIT मधला एका अधिकाऱ्याने ऍफिडेव्हिट सादर केलं की ही हत्या होती, याच्यात कुठेही पुरावे उपलब्ध नाहीत आणि हा एन्काउंटर नव्हता, हे आणून यांना गोळ्या मारलेल्या आणि अगदी जवळ गोळ्या तुमचं मारल्या. असं म्हणणं SITच्या कामकाजामध्ये गुजरात सरकार ढवळाढवळ करते? ऍब्सोल्यूट. म्हणजे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले गुजरात गव्हर्नमेंटवर की SIT मध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणा किंवा सुदैवाची गोष्ट म्हणा, तुम्ही कुठल्या विचाराने त्याच्याकडे बघतात की ज्या ह्याच्यामध्ये SITs लागल्यात, गोध्रामध्ये न्याय झाला नाही झाला सुप्रीम कोर्ट ठरवेल, पण सगळ्या केसेस या गुजरात सरकारच्या विरोधात जात आहेत. माधव भंडारे, तुम्ही उत्तर द्या. नाही, आत्ताच SITचे म्हणून मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की या न्यायालयाने जो निर्णय दिला तो सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या SITच्या चौकशीच्या आधारावर दिला, गुजरात पोलिसांच्या नाही. त्यामुळे मुळात आवारसाहेब म्हणतात ते काही फार लागू नये. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपणही काढला, आव्हाडनेही काढला, मी त्याच्याशी सहमत आहे की जे 61 लोक निर्दोष सुटले त्यांना 9 वर्ष तुरुंगात कुणामुळे बसावं लागलं? तुम्ही जर सगळा घटनाक्रम बघितलात तर याची पहिली चार्जशीट दाखल झाली ती मे 27, 2002 ला झाली आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 21, 2003 ला या मानवतावादी NGO ज्या आहेत त्यांनी फक्त काही ठराविक लोकांचाच ठेका घेतलेला आहे. या NGO कोर्टात गेल्या, त्यांनी सुप्रीम कोर्टाकडून स्टे घेतला प्रोसिडिंगला. बॅनर्जी समिती नेमली, बॅनर्जी समितीचा अहवाल आला. 26 मार्च 2008 ला सुप्रीम कोर्टाने SIT स्थापन केली. हा सगळा घटनाक्रम जो आहे नोव्हेंबर 21, 2003 पासून ते सुप्रीम कोर्टाने अगदी मे 6, 2010 ला सुद्धा या कोर्टाला आदेश दिला की तुम्ही निर्णय द्या पण जाहीर करू नका. मग याच्यामध्ये मुद्दा असा आहे, 61 लोक जे पकडले ते कोणी पकडले? नाही, माझा प्रश्न पहिल्यापासून गुजरात पोलिसांवर आक्षेप आहे, जेव्हा भाजप पोलिसांचं समर्थन करत माझा तोच प्रश्न की वाटेल त्याला उचलतायत. या अंध मुलाला कोणी पकडला, त्याला कोणी जेलमध्ये टाकला? माझा पुढचा प्रश्न तो आहे की ज्यांनी कोणी पकडला त्यांना बाहेर येण्याचे मार्ग कोर्टाचे होते आणि ते चालू झालेले होते. सुप्रीम कोर्टाचा स्टे आणून 9 वर्ष हे सगळं प्रकरण लोंबकळत ठेवलं. सुप्रीम कोर्टाचा स्टे काय तुमच्या बेल ऍप्लिकेशनवर नव्हता? कसं नसेल? पोलिसांच्या वर्तनाबद्दल काय म्हणाल? एक मिनिट थांबा, मी तिस्ता सेटलवाड यांच्याकडे जातो, त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केलाय. एक मिनिट तिस्ता, मुझे आपको पूछना है, ये जो आज वर्डिक्ट आया है 61 जो लोग हैं उनको एक्विट किया गया है, क्या कहेगी? आपको लगता है ये जो पुलिस इन्वेस्टिगेशन था पहले से ही बायस था? नहीं, शुरू से ये इन्वेस्टिगेशन के बारे में लोग सवाल उठाते थे. पहले जो अभी भाजपा के आपके जो मेंबर है उन्होंने जो कहा 3-4 उसमें सरासर गलतियां थी. 21 नवंबर 2003 को जो स्टे हुआ था उसपे इन्वेस्टिगेशन पे कोई स्टे नहीं था. और गुजरात सरकार इतने सालों तक चुप क्यों बैठी थी? सुप्रीम कोर्ट के पास यही सवाल था कि आप इन्वेस्टिगेशन ट्रांसफर करो, CBI को दे दो, ये हमारी मांग थी. हमको बिल्कुल सिट SIT नहीं चाहिए थी. मगर इसका सरासर विरोध करने वाली गुजरात सरकार उतनी ही जिम्मेदार है या ज्यादा जिम्मेदार है डिले के लिए. और UC बैनर्जी का कमीशन का रिपोर्ट कोई भी कार्यकर्ता की वजह से नहीं रजू हुआ. वो तो यूपी और भाजपा के बीच में जो भी राजनीति चलती है कौमवाद को लेकर, वो उसके बीच की है. उसमें सुप्रीम कोर्ट का कोई हाथ नहीं था. तो आप इश्यू को कंफ्यूज मत कीजिए. सवाल सामने है कि ये कॉन्स्पिरेसी थियोरी जज साहब ने जो कबूली है, जब पूरा जजमेंट हमारे सामने आएगा तब हमें पता चलेगा कि किस आधार पे कबूली गई है. क्योंकि मौलाना उमर जी को आपने निर्दोष ठहराया है और साथ साथ कन्फेशनल स्टेटमेंट्स को आपने मानकर शायद कॉन्स्पिरेसी थियोरी मानी है. जो भी हो वो कानूनी बात है. हमारा सवाल शुरू से गोधरा कांड के बारे में ये था कि गुजरात प्रदेश के मुख्यमंत्री नरेंद्र मोदी और सारी भाजपा
की पूरी यंत्रणा शुरू से उन्होंने प्रोसिक्यूशन के ऊपर दबाव डाल के ये कॉन्स्पिरेसी के थियरी जताने के लिए एक दबाव डाला। 27 फरवरी को ही जो बयान था मुख्यमंत्री का, तब उन्होंने कहा था कि क्रॉस बॉर्डर कॉन्स्पिरेसी की वजह से 59 लोगों की जानें गई है। सवाल हमारे सामने ये है, जब इतनी बड़ी कम्युनल ट्रेजेडी होती है तो सरकारों को वो इन्वेस्टिगेशन से दूर रहना चाहिए, इन्फ्लुएंस नहीं करना चाहिए और प्रोसिक्यूशन के ऊपर दबाव लाने की कोशिश नहीं करनी चाहिए। माधव भंडारी, तुम्ही उत्तर द्या. नाही, पहिली गोष्ट तर या दिस्ता सेटलवार ज्या आहेत त्यांच्या विधानांना मी स्वतः फार गंभीरपणे घ्यायला तयार नाही, कारण मुळात त्यांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर भारतीय कायद्यांवर विश्वास नाहीये. दरवेळेला उठसुट्ट्या सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांकडे जातात आणि सुप्रीम कोर्टाने तुमचं त्यांना वैयक्तिक वेळोवेळी- मत आहे. नाही, नाही, कारण सुप्रीम तिस्ता कोर्टाने सेटलवाड ऐकून घ्या. तिस्ता सुप्रीम सेटलवाड कोर्टाने त्यांना यांनी- वेळोवेळी नाही नाही, ते सगळं ठीक आहे, हा. पण तरी सुद्धा हे तुमचं वैयक्तिक मत आहे. हा. कारण समाजातल्या एका मोठ्या घटकांना आणि दंगलग्रस्तांना तिस्ता सेटलवाड यांच्या कामाविषयी अत्यंत सहानुभूती आहे. नाही, त्यांचे दंगलग्रस्तांच्या बाजूनी ते उभे राहिले. त्यामुळे आपण वैयक्तिक चिखलफेक नाही, नको करूया. वैयक्तिक चिखलफेक तुमचं तुमचं- मत तुम्ही मांडा, तुमचं मत तुम्ही मांडा, कारण मी कोणालाच वैयक्तिक चिखलफेक करायला देणार नाही. मी वैयक्तिक तुम्ही बोला, जे काय म्हणायचं ते बोला. मी वैयक्तिक चिखलफेक केलेली नाही. मी जे प्रत्यक्षात घडतंय तेच बोललो की सर्वोच्च आपला न्यायालयात- मुद्दा आहे की भाजप असं म्हणाले होते मी की माझ्याच याच्यामध्ये मुद्द्यावर- पाकिस्तानचा हात आहे. मी माझ्याच मुद्द्यावर येतोय, पण माझ्या मुद्द्यावर येत असताना सुद्धा मला त्याच्या आजूबाजूचं बोलावंच लागेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्याच अधिकारांना दरवेळेला आपल्या सोयीसारखं झालं नाही की त्याच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जायचं. हे तंत्र वापरणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांचा तो अधिकार आहे ना. हा अधिकार मला, म्हणजे माझं वैयक्तिक मत मी सांगितलं की हे मी मान्य करू शकत नाही. आणि जिथे कॉन्स्पिरसी थिअरी मान्य केली आहे, आता त्या सगळं निकालपत्र पूर्ण हातात आल्यानंतर या कोर्टाने कटाचा सिद्धांत, कटाची कल्पना म्हणजे काय म्हटलं हे आपल्याला समजेल. त्यामुळे कट नव्हता असं काही कोर्टाने पण म्हटलं. तुम्हाला असं नाही वाटत 61 लोक सुटले याचा अर्थ पोलिसांचा कुठेतरी तपास पहिल्यापासून गडबडीचा होता? नाही, मला नाही वाटत. प्रकाश भाई, तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की आता आपण न्यायव्यवस्थेबद्दल चर्चा करतोय. जर तिस्ता सेटलवाड यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नसेल तर नरेंद्र मोदी यांचाही नाही. हे आता अनेक गोष्टी सुप्रीम कोर्टाने तर अनेक खटले गुजरात बाहेर हलवले. त्या मुद्द्यात आपण जाऊया नको. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणता 61 लोक का 63 लोक सुटले? 63 लोक सुटले. 63 लोक सुटले याचा अर्थ नुसते गुजरातच पोलीस नाही, भारतीय पोलीस व्यवस्था आहे सगळी देशातली, ही याच तऱ्हेने वागत आलेली आहे ना की बॉम्बस्फोट झाला की पकडा मुस्लिमांना, किंवा आणखी काही दंगल झाली तर पकडा मुस्लिमांना. आता तुम्ही मला सांगा, मालेगावचा बॉम्बस्फोट झाला, तिथे जे पकडले 4 वर्षापूर्वी मुस्लिम, आणि नंतर मग दुसरे कर्नल पुरोहित आणि ती साध्वी वगैरे यांना पकडलं, अजूनही ते लोक तुरुंगात आहेत ना. प्रश्न असा निर्माण होतो की ही जी मानसिकता तयार झालेली आहे आपल्या देशात, पोलीस दलाची, प्रशासनाची, राजकीय नेत्यांची, आणि मी फक्त संघ परिवाराच्याच लोकांना नाही म्हणत, महाराष्ट्रात आता आबा गृहमंत्री आहेत, कसं पकडलं जातं हे? तर ही मानसिकता राजकीय अक्रॉस द बोर्ड तयार झालेली आहे आणि त्याला वेगवेगळी कारणं आहेत. मी काही व्यक्तीला दोष देत नाही, कारणांमुळे होतं. तर त्यामुळे हे घडलेलं आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही म्हणताय की एक 90% अंध असलेल्या मुलाला पकडलं. हा तर उघड म्हणजे ज्यांनी पकडलं त्याला जर खरोखरच ह्या देशात न्याय व्हायचा असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करायला पाहिजे. म्हणजे आता मी मगाशी तुमच्या याच्यावर बघत होतो तर त्याच्यात एक माणूस घरी चाललेला होता, त्यालाही पकडलं. एक माणूस पीडब्ल्यूडीत कामाला होता, तो जी घटना घडली तेव्हा ऑफिसमध्ये होता, त्यालाही 9 वर्ष तुरुंगात ठेवलेलं. नाही तर आता हे बघा, तुमच्या आत्ताच्याच बातम्यात दाखवत होते की कुठेतरी एका शेतकऱ्याला पोलिसांनी मारलं महाराष्ट्रात. तर ह्या पद्धतीची हडेलहप्पी आणि ही आपल्याकडे होतच राहते. माझं असं म्हणणं आहे की हे जे सगळं कट होता की नाही, हे न्यायालय ठरवेल, पुरावा न्यायालयीन प्रक्रिया. पण तुम्ही थोडं व्यापक होऊन जर आपण या सगळ्या प्रकाराकडे बघितलं तर तुम्ही एक लक्षात घ्या की त्यावेळेचा सगळा माहोल काय होता. तुम्ही बघा की 13 डिसेंबर 2001 पार्लमेंटवर हल्ला झाला. त्याच्या आधी 9 सप्टेंबरला अमेरिकेत हल्ले झाले. मग मुशरफ यांनी आपलं संपूर्ण भूमिका बदलली आणि त्यांनी असं भाषण करून सांगितलं जानेवारीत. हे तुम्ही लक्षात घ्या, 12 जानेवारीला त्यांनी भाषण करून सांगितलं 2002ला की हे मी काश्मीरसाठी करतोय. आणि त्यानंतर लगेच ही घटना घडलेली आहे. आणि ह्याचा तुम्ही थोडी तुलना जर 93 साली जानेवारीत मुंबईत जे झालं त्याच्याशी केलं तर लक्षात घ्या की तो जो प्रक्षोभित करायचा, विशेषतः संघ, भाजप, सेना यांना जो प्रकार होता तो दाखवायचा होता जगाला की बाबा हे लोक भारतात मुस्लिमांवर किती अत्याचार होत आहेत. जे 93 साली झालं तेच 27ला झालं. आणि हे तुम्ही जर तो संपूर्ण गोधऱ्याचा घटनाक्रम बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याकडे राजकीय
मेळावे असू देत, संप किंवा मोर्चे असू दे, त्याच्यात हुल्लडबाजी करत जायचा हा एक प्रथा पडलेली आहे आपल्या देशात. त्या पद्धतीने हे कारसेवक सुद्धा हुल्लडबाजी करत येत होते. त्याच दिवशी नाही, अनेक आधी दिवस येत होते. तर त्याचा फायदा घेऊन ह्या सगळ्या लोकांना प्रक्षोभित करून हे करण्यात आलं. आता ह्या पद्धतीने तपास आपल्याकडे गुजरात पोलिसांनी केला नाही आणि कोणीही केलेलं नाही. पण ह्या पद्धतीने जर तपास करायचा असेल तर त्याचं राजकारण बाजूला ठेवावं लागेल आणि प्रत्यक्षात काय होतं, देशहिताचं काय, या दृष्टीने तपास करावा लागेल. आणि मग आपल्याला असं दिसतं की ते युसी बॅनर्जींची कमिटी नेमली, ते लालूनं त्यांचं राजकारण करायचं होतं, मोदींना त्यांचं. आणि मोदींचं राजकारण काय होतं की हा झाला कट होता पाकिस्तानचा, आणि तो कट होता ऍक्शन म्हणून तिथे रिॲक्शन आली. तर माझं असं म्हणणं आहे की हा जर हे उघड उघड पाकिस्तानवादी किंवा ते जे एजंट प्रोव्होकेटर्स ज्यांना म्हणतो, प्रक्षोभित करणारे लोक होते, त्यांनी जमावाला प्रक्षोभित करून ती गाडी अडवून जाळली. पण त्याचा दुसरा भाग तुम्ही बघा की गुजरातेत जे झालं ते पूर्वनियोजित हत्याकांड होतं. त्याला आपण दंगल म्हणू नये, दंगल हा अत्यंत चुकीचा शब्द आहे. पूर्वनियोजित ठरवून केलेलं हत्याकांड होतं. जेनोसाइड. आणि त्याचं कसं होतं बघा की इथे तुम्ही कारसेवकांना जाळताना, जेनोसाइड हा शब्द वापरला जातो, आव्हाडसाहेब जेनोसाइड म्हणाले. नाही, एक मिनिट मला पुरं करू दे. इथे जसं दंगलखोरांना जाळलं ना, म्हणजे आपल्या कारसेवकांना जाळून मारण्यात आलं, त्याचा बदला घेण्यासाठी तिथे मुस्लिमांच्या गळ्यात टायर टाकून त्यांना जिवंत जाळलं गेलं. हे बदला घेण्याचा हा पूर्वनियोजित हत्याकांड होतं. आता त्याबद्दल गुजरातमध्ये गेले कित्येक वर्ष खटले चालू आहेत. त्याचा काय निकाल लागला, म्हणजे गुजरातच्या गृहमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यावरनं अटक झाली ना, गृहराज्यमंत्री असतील, गृहमंत्री, की त्यांच्यावर हा आरोप आहे की त्यांनी पोलीस कंट्रोल रूम मध्ये बसून हे सगळं नियोजित केलं, हत्याकांड घडवून आणायचं. आता तुम्ही बघा की परवा पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं की ह्याच्या दबावासाठी कसा, ह्यांना सोडवण्यासाठी कसा दबाव आणतात. माझं असं म्हणणं आहे की हे दोन्ही बाजूनी राजकारण करतात. तुम्हाला देशहिताचं जर संघाला आणि भाजपला आणि बाकीच्या राजकीय पक्षांना देशहिताचं जर राजकारण करायचं असेल तर ह्याकडे अत्यंत तटस्थपणे बघायला पाहिजे आणि ह्याच्या पाठीमागचे कसे कसे हात आहे ते देशासमोर आलं पाहिजे. आता प्रकाश बाळांनी 2-3 वेगवेगळे मुद्दे इथे आणले. पंतप्रधानांचं जे विधान आहे आणि दडपण वगैरे त्याचं उत्तर मोदींनी दिलंय, आणि मोदींनी जे मागणी केली आहे की तुम्ही त्या जीएसटीच्या संदर्भातल्या झालेल्या सगळ्या चर्चांची मिनिट्स प्रसिद्ध करा, त्याला कोणी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे जाता जाता केलेलं राजकीय विधान मी काय त्यात आता जात नाही. जेनोसाइड म्हणाले आव्हाड साहेब, चांगला शब्द आहे. पण जेनोसाइड गुजरातमध्ये झालं की काश्मीरमध्ये झालं? काश्मीरमध्ये जो जेनोसाइड झालं त्याच्याबद्दल आजपर्यंत कोणी बोलत नाही ना. माधव भंडारी, माझं काय म्हणणं आहे, ही बीजेपीची नेहमीची चाल आहे. नेहमीची चाल नाही. काश्मीर, आता काश्मीरचा मुद्दा नाही, आपण गुजरात बद्दल बोलूया बोलूया. ना. 59 कारसेवकांचं हत्याकांड जितकं वाईट होतं तितकं गुजरातमध्ये जे 1000 लोक मारले गेले वाईट होतं, असं कधीतरी भाजपने म्हणावं ना. म्हटलेलंच आहे गुजरात बद्दल. मग ते हत्याकांड होतं, जेनोसाइड होतंय का ना करते. जेनोसाइड हा शब्द जेव्हा तुम्ही वापरता, 59 लोकांचं जेनोसाइड आणि लाखो लोकांचा काश्मीरी पंडित वंश जो नाहीसा झाला तो जेनोसाइड नाही. पण काश्मीरी पंडितांवर अन्याय झाला हा मुद्दा नाही आताच्या चर्चेचा, त्याच्या पण चर्चा करू, चर्चा करू. आपण आता गुजरात बद्दल बोलतो ना, गुजरात बद्दल आपण गुजरातच्या बोलूया. आपण हे मान्य करूया की जेवढं कारसेवक 59 कारसेवकांना मारणं जितकं वाईट, जितकं मानवतेला कलंक लावणारं होतं, तेवढंच त्यानंतर 1000 लोकांना, निरपराध लोकांना मारणं हेही वाईट होतं. गुजरात मधल्या दंगलीमध्ये जेवढे लोक मारले गेले, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, गुजरातच्या दंगलींमधल्या हिंसाचाराचं समर्थन भाजपने केलेलं नाही. अडवाणींनी, वाजपेयींनी स्वतः मागे घ्यायला लागले. आपल्याला आठवत असेल वाजपेयी गोव्याच्या आणि अडवाणींनी आणि इंटरनॅशनली आमची मान खाली गेली असं वाजपेयी म्हणाले त्या दंगलीनंतर, कारण का ते इंटरनॅशनल टूरवर होते. आणि त्यानंतर वाजपेयींना तुमच्या महाअधिवेशनात गोव्याच्या शब्द मागे घ्यावे लागले. काही मागे घ्यायला लागलेले नाहीत. मीच त्या अधिवेशनामध्ये होतो. वाजपेयीने आपले शब्द मागे घेतलेले नाहीत. अडवाणींनी स्वतः याच्या हिंसाचाराबद्दल अनेकदा खेद व्यक्त केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने आम्ही गुजरात मधल्या हिंसाचाराचं समर्थन केलेलं नाही. पण ज्याने, एक मिनिट, गुजरात मधल्या हिंसाचाराबद्दल जे पुन्हा पुन्हा बोलतात त्यांनी 59 कारसेवकांना निदान एक दिवस श्रद्धांजली तरी आपण केली होती काय? त्यांच्या जे 59 जण जायला गेले ना, त्याच्यामध्ये 9 जण 10 वर्षाखालची मुलं होती. कोणी बोललं त्यांच्याबद्दल? जरा एक मिनिट ना. 59 मुलांमध्ये, 59 जणांमध्ये 10 मुलं होती, त्यांच्याबद्दल कोणी कधी बोललं नाही. कोणी बोललं नाही. कोण बोलले नाही? नाही बोललं ना. जे आज या सगळ्या हिंसाचाराबद्दल पुन्हा पुन्हा तुमचं म्हणणं आहे काँग्रेसवाले बोलले नाहीत, प्रकाशभाई बोलले नाहीत, मला एका व्यक्तीकडे बोट नाही. टाकलं. कारण माझी माहिती अशी आहे की प्रत्येकाने त्या हिंसाचाराचा निषेध केलाय. जितेंद्र आव्हाड, काय भूमिका आहे तुमची? असं की कोणीही कसंही मरणं, ज्याला माणूस जबाबदार आहे ती हत्या वाईटच.
म्हणजे ते इंदिरा गांधींची हत्या असतो किंवा कुठल्याही सर्वसामान्य अगदी भिकाऱ्याची हत्या असतो. आता आपण ते चौधरींचं बोललो, आपण बाहेर तिघही पटकन बोललो, अरे ही काय अमानवी कृत्य आहेत, हे पोलीस कसे वागतात, एक नॅचरल रिॲक्शन. त्याच्यामुळे 59 जण मेल्यानंतर इथे काय कोणी ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त केलेला नाही, ते वाईटच होतं. पण त्याच्यानंतर मुख्यमंत्री मोदी, अमित शहा यांनी कंट्रोल रूम ताब्यात घेऊन एहसान जाफरी, नरोदा पाटिया, म्हणजे अहमदाबादच्या रस्त्यांवरती जे काही जेनोसाइड तुम्हाला म्हणजे पुराव्यासकट आपण डिस्कस सेटल वाढना बोलिए तलवारी जो कार सेवक यहाँ इस हादसे में मरे थे, बीजेपी के नेता कह रहे हैं माधव भंडारी कि इसका निषेध नहीं कभी होता. क्या कहना है आपका, आपने ये निषेध किया है या नहीं? नहीं, देखो ये बहुत गलत बात है. 27 फरवरी के दिन ही हमारी संस्था ऐसे हजारों मानवाधिकार की संस्था और उसके ऊपर माइनॉरिटी अल्पसंख्यकों की रिलीजियस बॉडी ने कार सेवकों के ऊपर जो हमला हुआ उसके ऊपर खेद व्यक्त किया है और बहुत ही मतलब निंदा व्यक्त की है. 27 को ही ये छपी भी अखबार में. सवाल हमारे सामने सिर्फ इतना है, सवाल सिर्फ इतना है कि गोधरा में जो हुआ बिल्कुल गलत हुआ, सजा मिलनी चाहिए जो जिन्होंने किया उनको. मगर जब वहां की सरकार गांधीनगर में बैठी हुई और तब एनडीए की सरकार साथ में मिलकर वो कंडोन करती है कि बाद में कुछ कम से कम 3-4 हफ्ते के लिए जो सारा जनसंहार का नाच रचा गया सारे गुजरात में 19 जिलों में लोगों को मार के सारे मॉब्स गैदर हो गए थे. 15-20 हजार के झुंड खड़े थे, उसमें एमएलए भी शामिल थे, पुलिस वाले भी शामिल थे. इस तरह के सबूतें अभी भी कोर्ट के सामने आ रहे हैं. सुप्रीम कोर्ट एक बहुत बड़ी इंक्वायरी देख रही है नरेंद्र मोदी और 61 दूसरों के खिलाफ. तो हमें थोड़ा सा उसको समझ के लेना चाहिए कि सवाल नहीं है कि हिंसा जब होती है किसने कंडेम किया, सवाल ये भी है कि जो सरकार वहां पे जिम्मेदार सरकार है उसका क्या फर्ज नहीं बनता कि हिंसा को उसी वक्त रोके और फैलने न दे. गोधरा में आज भी सवाल ये बनता है कि गोधरा एक कम्युनली सेंसिटिव शहर है शुरू से, जो भी वजह हो, तो वहां पे पैरामिलिट्री को क्यों नहीं खड़ा किया गया था शुरू से? पैरामिलिट्री क्यों नहीं खड़ी थी जब उनको पता थी सरकार को कि ट्रेन आ रही है, जा रही है? कर सेवक 15 फरवरी से जा रहे थे अयोध्या. बहुत सारे सवाल होते हैं. मगर गोधरा कांड हुआ, उसको निषेध सबने किया है, मगर जिस तरह गुजरात की सरकार ने पोस्ट गोधरा को रचने दिया देश के सामने, पुलिस ऑफिसर को ये कह के कि बस हिंदुओं का आक्रोश होगा उसको रोकिए मत, ये सबूत अभी सामने आ रहे हैं. उसके ऊपर गंभीरता से हमको देखना पड़ेगा, क्योंकि कौमवाद से राजनीति खेली नहीं जा सकती. मी आता ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर मला याच विषयाची चर्चा करायची आहे की भाजप आणि काँग्रेस दोघांनी गोधऱ्याचं आणि गुजरातच्या दंगलीचं राजकारण केलंय का, आणि आज जो गुजरात शांत राहिला, आज गोधरा हत्याकांडाच्या निकालाच्या दिवशी जो गुजरात शांत राहिला, तो गुजरात नरेंद्र मोदी त्यावेळी शांत का ठेवू शकले नाहीत, याची मला चर्चा करायची आहे. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, गोधरा हत्याकांडाचा निकालाची तुम्ही जो मुद्दा मांडलात की एका बाजूला भाजपने आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसने म्हणजे बॅनर्जी कमिशन नेमून युपीए सरकारने दोघांनी या प्रश्नाचं राजकारण केलं, त्यामुळे नुकसान झालंय आपलं. ते निश्चितच नुकसान झालं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही राजकारण न करता ह्या सगळ्या घटनांचा म्हणजे गोधरा आणि गुजरात या दोन्ही घटनांचा तुम्ही जर अगदी निपक्षपाती आणि तटस्थपणे तपास केला असतात तर अनेक गोष्टी उघड झाल्या असत्या. पण तो तपास कोणालाच नकोय, कारण दोघांनी मुळातच हा कट होता म्हणून आम्ही हे घडवून आणलं गुजरातमध्ये अशी भूमिका घेतल्यावर त्यांनाही समज नव्हतं. आणि काँग्रेसची भूमिका अशी राहिली नंतरची. तुम्ही बघा ना, त्या 2002 नंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या साधी एक तुम्हाला उदाहरण देतो की बेस्ट बेकरीची जी केस झाली, जी पहिल्यांदा मुंबईत हलवली आणि त्यानंतर ती मुलगी होती तिला परजुरी म्हणजे खोटी साक्ष दिल्याबद्दल हे केलं कोर्टाने. आता त्या हे सगळ्या ह्याच्यात तुम्ही बघा ना की काँग्रेसनी जे काही हत्याकांडात किंवा त्यांचे जे नातेवाईक होते त्यांना जो काही त्रास झाला, त्यांची घरं जाळण्यात आली, काही जखमी झाले, ह्यांचे जे खटले होते ते काँग्रेसने पुढाकार घेऊन कधी चालवले का? काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे. कपिल सिब्बल, अनुशेख मधु संघवी असे अनेक मोठे नावाजलेले वकील आहेत. ते तिथे पाठवून त्यांनी तिथे का नाही केस चालवल्या? काँग्रेसने सगळं एनजीओवर सोडून दिलं. काँग्रेसने राजकीय मोहीम काय चालवली? माझं काय म्हणणं आहे की भाजपला जर विरोध करायचा असेल या दंगलीच्या हत्याकांडाच्या मुद्द्यावरनं तर राजकीय मोहीम चालवा. राजकीय मोहीम काँग्रेसने चालवलीच नाही ना. काँग्रेसचा सगळा भर एनजीओवर राहिला. मग तिस्ता सेटलवाड काम करतायत आणखी कोणी असेल, त्यांनी प्रश्न सुटणारा नाहीये. आणि त्या पद्धतीने राजकीय मोहीम न चालवल्यामुळे आजही तुम्ही बघा ना, आज आता 9 वर्ष झाली, त्या 9 वर्षात काँग्रेसने काय केलं?
राजकीय मोहीम म्हणून तिथे पाय रोवून उभं राहिलेले नाहीत. आणि आज आता असं दिसतंय की संपूर्ण गुजरात शांत आहे, विकासाचं राजकारण चाललंय. पण माझं असं म्हणणं आहे की ही एक सरफेस खालची शांतता आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की गुजरात मधला मुस्लिम आज काय म्हणतोय, तुम्ही जर थोडं खरवडून बघाल तर तो सांगतो की ठीक आहे, आता असंच जगायचं तर मग आपण समझोता केलेला पाहिजे. ही मानसिकता आहे. आणि याचं कारण असं आहे की एक लक्षात घ्या की भाजपनी आणि संघ परिवारांनी जवळजवळ गेले 25 वर्ष गुजरातमध्ये धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणलेलं आहे. आणि त्या ध्रुवीकरणाच्या आधारे हे सगळं घडलं. आता 2002 नंतर मोदी किंवा भाजप किंवा संघाला याची जरूरच नाही. आणि आता कसा फरक पडतो बघा. मला सांगा, भाजपने सुद्धा असा प्रचार केला होता की या सगळ्या गोधरा हत्याकांडापाठी पाकिस्तानचा हात आहे, सगळा प्रचार झाला होता. हे जे पकडले ते दोषी माझं तेच म्हणणं आहे की जर पाकिस्तानचा हात होता ना तर त्या पद्धतीने तुम्ही तपास केला का? कारण तुमचं सरकार होतं ना माझं केंद्रात. म्हणणार तुम्ही उत्तर द्या. नाही केला तपास. तसा तपास झाला असता तर तुम्हाला ताबडतोब हे लक्षात आलं असतं नाही, की मुंबईच्या दंगलीत हेच झालेलं अहो, होतं. आणि तुम्ही प्रकाश श्रीकृष्ण बा- कमिशनचा अहवाल बघा. प्रकाश बा, मगाचपासून मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय की गुजरात सरकारने जेव्हा तपास चालू केला तेव्हा या एनजीओनी सुप्रीम कोर्टात जाऊन हे तुम्ही सुप्रीम कोर्ट तपास करू नका असं सांगत नव्हतं. सुप्रीम कोर्ट तुम्ही बघा. मी जे सांगतोय ना मला सांगू द्या ना. कारण कसं होतं, मला जर तुम्ही थांबवलं ना तर मी चुकीचं बोलतोय असं होतं. तुम्ही माझी चूक सांगा, मी मान्य करेन. ठीक आहे. नाही, सांगा तुमचं काय म्हणणं आहे, सांगा. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला एक तर कायद्याचा मार्ग काय आहे? आपण बाकी सगळे त्यातल्या आपल्या भावना बाजूला ठेवू. कायद्याचा राजमार्ग हा आहे की एकदा प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाला स्वतःचं काम करू द्या. त्या न्यायालयाने समजा एक गुजरातच्या न्यायालयाने निर्णय दिला असता, त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालय उपलब्ध आहे, सगळे मार्ग उपलब्ध आहेत. पण त्या सगळ्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला मध्ये आणून सगळं पहिलं प्रोसिडिंगच थांबवलं ना. म्हणजे आपण परत त्या मुद्द्याकडे येतच नाही आहोत. माझा आक्षेप तो आहे की जर 2003 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला मध्ये घालून या सगळ्या खटल्याचं कामकाज थांबवलं नसतं तर ही जी 63 माणसं आज निर्दोष सुटली त्यांना 9 वर्ष तुरुंगात खितपत बसावं लागलं नसतं ना. नाही पण माझं आणि ती जी खितपत बसली, जी 90% अंध माणूस होता त्याला बेल का नाही मिळाला? नाही, म्हणजे त्याला तुम्ही बिलकुल सगळी विरोध जबाबदारी सांगितलं का? तुम्ही सगळी जबाबदारी तिस्ता सेटलवाड्यांच्या सारख्या एनजीओवर टाकताय. अगदी नक्की. एक मिनिट मला बोलूया. असं आहे की माधव भंडारी साहेब, आपण जेव्हा अशा जबाबदारी बोलतो, लॉ प्रोसिजर मध्ये बेल ऍप्लिकेशन ही एक वेगळी गोष्ट आहे. ती ज्युडिशियल ती ज्युडिशियल प्रोसेसची एक वेगळी गोष्ट आहे. तुम्ही त्यांना आधी पोलीस कस्टडीमध्ये घेतलं, पोलीस कस्टडीमधनं ते ज्युडिशियल कस्टडीमध्ये गेले आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना बेल प्रोसेस हा एक वेगळा भाग आहे. आणि सुप्रीम कोर्ट त्या दुसऱ्या ज्युडिशियल ह्याच्यावर बोलत होतं, ते इन्क्वायरी बाबत बोलत होतं, तुमच्या प्रोसेस बद्दल बोलत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, एक मिनिट, तुम्ही जे आता 2011 साली निकाल आलेला आहे, 2002 पासून 2011 सालापर्यंत सातत्याने बीजेपीचं राज्य आहे. बीजेपीच्या राज्याने कुठेही इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये कुठल्या थिअरीज समोर आणल्या? तुमच्या इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये कुठेही सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केलेले नाहीत. आणि असं कसं? नाही, माझं म्हणणारी मुळामध्ये मी तिस्ता सेटलवाड्यांना विचारणार आहे, पण मुळामध्ये तिस्ता सेटलवाड्यांच्या सारख्या एनजीओ का सुप्रीम कोर्टात गेला? कारण गुजरात पोलीस नीट तपास करत नव्हते म्हणून. साहेब, आणि तुम्हाला अजून त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एसआयटीज आहेत, या एसआयटीज मध्ये सुद्धा गुजरात पोलीस आहेत. एसआयटी मध्ये गुजरात पोलीस बरोबर आहे, आहेत असं नाही. गुजरात पोलिसांचे- आणि बरोबर मी आहे. तुम्हाला सांगतो माधव भंडारी साहेब, मी या केसेस फार जवळनं ऑब्झर्व करतोय. जर मनाविरुद्ध एसआयटी असेल, म्हणजे मोदींचा एखादा अधिकारी जर एसआयटी मध्ये नसेल तर ती एसआयटी 3-3 वेळा सुप्रीम कोर्टात चॅलेंज केली जाते. जोपर्यंत आपल्याला हवा तसा अधिकारी मिळत नाही त्या एसआयटी मध्ये, तोपर्यंत मोदी सुप्रीम माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मी जातो तिस्ता सेटलवाड्यांच्याकडे, तुम्ही त्यांना दोष दिलेला आहे. एक मिनिट, तुम्ही द्या उत्तर द्या. तिस्ता सेटलवाड्यांचं काय म्हणणं बघूया, मग तुम्ही उत्तर द्या. तिस्ता ये आपको ब्लेम कर रहे, ये कह रहे कि आप सुप्रीम कोर्ट में गई इसलिए 9 साल लगे हैं, और 9 साल जो ये 63 एक्यूज है जो आज एक्विट हुए वो जेल में रहे, इसका कारण आप है, आपके जैसे एनजीओ ऐसा कह रहे. आपका क्या कहना है? या निखिल, अभी आप मुझे उतना ही वक्त दो जैसे आपने प्रकाश बाल और जी, मैं देता हूं आपको, आप बोलिए. को दिया था. जी, जी, जी. मुझे 2-3 चीज कहनी थी, क्योंकि बार बार प्रकाश बाल का भी बहुत गलत कहना था. ऐसा कभी आप कहना गलत है कि हमें यहाँ की न्याय व्यवस्था पे विश्वास नहीं है. अगर हमारे न्याय व्यवस्था और संविधान पे विश्वास नहीं होता तो हम लोग इतने केस नहीं लड़ते अपने आप जिंदगी को जोखिम में डाल के. पत्रकार बनना आसान है, मगर कोर्ट में केस लड़ना दूसरी बात है. सवाल है कि कोर्ट केस को लड़ते लड़ते
अगर हम मानव अधिकार के सवाल जहाँ पे विटनेस प्रोटेक्शन का मामला है वगैरह वगैरह, वो अलग मॉनिटरिंग बॉडीज को भी हम इंफॉर्मेशन भेजते रहते हैं। तो सवाल है हमारे कॉन्स्टिट्यूशन पे फेथ का और न्यायालय के फेथ के ऊपर किसी को यहाँ पे उठाने का हक नहीं है, ये मैं पहला कहना चाहती हूँ। दूसरी बात मैं कहना चाहती हूँ कि ये जो बार बार गलत प्रकार करने वाली भाजपा, 2002 में हमने फेर तपास के लिए, री इन्वेस्टिगेशन के लिए हमने सीबीआई की मांग की थी। वो मांग को लेकर सुप्रीम कोर्ट ने 6 साल बाद मार्च 2008 को एसआईटी को स्थापित किया। जो स्टे ऑर्डर ट्रायल पे दिया था 21 नवंबर को, वो स्टे ऑर्डर और तपास की कोई संबंध नहीं है। तो गुजरात पुलिस ने जो स्टे ऑर्डर के बाद गुजरात पुलिस की तो तपास गोधरा में चालू ही रही। बेल एप्लीकेशन सुप्रीम कोर्ट तक गए, मगर लोग जेल के अंदर ही रहे, क्योंकि सरकार कहती रही सुप्रीम कोर्ट को कि ये लोग टेररिस्ट है, आतंकवाद है, इनको छोड़िए मत। तो इससे कोई दोषी हमको नहीं ठहराया जा सकता। इसमें छोटा सा लड़का जो था वो अंधा था, मौलवी उमर जी जो थे जिन्होंने गोधरा रिलीफ कैंप को चलाया था। और दूसरी बात मैं कहना चाहती हूँ कि अगर सुप्रीम कोर्ट की निगरानी ये सब गुजरात के प्रकरण पे नहीं रहती, तो बिल्किस बानो के केस और बेस्ट बेकरी के केस को जब ट्रांसफर हुए गुजरात के बाहर, उसके बाद गुजरात के अंदर 1-2 निकाल आने लगे। मगर आज भी हमारा कहना है, जो 2008 में हमने कहा था कि जब तक एसआईटी में गुजरात के ऑफिसर्स रहे तब तक प्रॉब्लम रहा। इसीलिए गए साल जब हमने चार्जशीट पढ़ने के बाद एसआईटी के सामने हमने रजूआत की, तो गुजरात के ऑफिसर निकल चुके थे, तब तक गोधरा कांड के ट्रायल चल चुका था। तो हमने जो भी कोशिश की है वो इन्वेस्टिगेशन और ट्रायल प्रोसेस को सुधारने की है। और मैं नहीं मानती हूँ कि भाजपा की सरकार जो इतनी पावरफुल है गुजरात में और दूसरे राज्य में, उनके पास कॉर्पोरेट सेक्टर उनके पीछे है, तो वो इतनी लाचार है कि वो निर्दोष लोग जो आज एक्विट हो चुके हैं उनको छुड़ा नहीं सकती थी। उनकी मानसिकता ये थी कि ये लोगों को जेल के अंदर रखो, जितने साल उनके जाए वो जाने दो। और आज भी मैं मानती हूं कि न नरेंद्र मोदी ने खुद, न भाजपा ने गुजरात के जनसंहार के लिए देश के सामने कम से कम रिमोर्स व्यक्त किया है कि जो हुआ बुरा हुआ। अगर वो किया होता तो इतनी गर्मा गर्म की चर्चा आज भी नहीं होती। जब आपकी सरकार बनी रहती है तो कम से कम 3 हफ्ते से लेकर 1.5 महीने तक इस तरह का प्रकरण चले, वो बहुत ही गलत चीज है। गोधरा कांड को हुआ, वो बहुत सारे लोगों ने कहा कि गलत है, मगर पोस्ट गोधरा जिस तरह का जनसंहार रचा गया अहमदाबाद के सड़कों पे, गुजरात के सड़कों पे, वो एक शर्मनाक चीज थी। जी माधव भंडारी उत्तर द्या। नाही, तीस्ता सेटलवाड यांच्याबद्दल त्यांनी न्यायालयाच्या याच्याबद्दल सांगितलं। मी जे संदर्भ दिले ते सर्वोच्च न्यायालयाने जे त्यांच्यावर ताशेरे झाडले त्याचे संदर्भ दिले, मी माझ्या मनाचं बोललो नाही। दुसरा भाग आहे, मला तुम्ही हे बोलू द्या। तीस्ता सेटलवाड यांनी काही मृतदेह खणून काढले न्यायालयाची आणि प्रशासनाची परवानगी न घेता। त्याचं केस चालू आहे, अत्यंत गंभीर प्रकार आहे हा। आणि त्या ज्या पद्धतीने, म्हणजे एका बाजूला आव्हाड साहेब, तीस्ता सेटलवाड हे सगळे मोदींवरती आरोप करतात की जोपर्यंत त्यांच्या पसंतीचा अधिकारी येत नाही तोपर्यंत एसआयटी होत नाही। याही मंडळींचा आक्षेप हाच आहे की यांच्या पसंतीचे अधिकारी नाहीयेत। ज्या एसआयटीने आता हा सगळा तपास केला त्या एसआयटीचे प्रमुख राघवनच होते, ते काय मोदींचे नव्हते। आणि ही एसआयटी सुप्रीम कोर्टाने नेमली होती, गुजरात सरकारने नेमलेली नव्हती। त्याचं संपूर्ण मॉनिटरिंग सुप्रीम कोर्टाने केलं आणि सुप्रीम कोर्टाने नेमलेली एसआयटी, सुप्रीम कोर्टाने मॉनिटरिंग केलेल्या एसआयटीने केलेला तपास, त्याच्या आधारावरती साबरमती याने कोर्टाने आज निकाल दिला। बरोबर आहे, तुम्ही नेमके मुद्द्याकडे आलात। माझा मुद्दा हाच आहे, म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही आणि तीस्ता सेटलवाडनी दिले। माझा मुद्दा हा आहे, एसआयटीने तपास केला आणि 63 लोक सुटले, याचा अर्थ त्या 63 लोकांवर आणि इतरांवर जो पोटा लावला होता गुजरात सरकारने आणि पोलिसांनी, ती चूक झाली होती, हे तुम्ही मान्य करता? नाही, पोटात तर 2003 लाच काढला होता। नाही म्हणजे लावला होता ना आधी। पण तो आंधळ्या मुलाला 90% आंधळ्या मुलाला पोटा लावणं। हो निखिलजी, जो पोटात 2003 मध्ये काढून टाकला त्याचा विषय संपला। मला म्हणजे आव्हाडसाहेब खरं म्हणजे तुमच्या आणि माझ्या दोघांच्या अनुभवाचा विषय हा की बेल ऑर्डरला सरकार विरोधच करतो, कुठल्याही पक्षाचा असू दे। बेल ऍप्लिकेशनला सरकार विरोध करतं, त्याचा निर्णय कोणी द्यायचा आहे? न्यायालयाने द्यायचा आहे। जर सरकारच्या विरोधामध्ये दम असेल तर बेल नाकारला जातो, सरकारच्या विरोधात दम नसेल तर बेल मिळतो। त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला जेव्हा इन्व्हेस्टिगेशन देतं कोण? 95 लोकांमधलं 63 लोक निर्दोष बाहेर काढतात आणि निर्दोष म्हणजे लॅक ऑफ एव्हिडन्स वर येत नाहीत ते। नाही, आपण ते कुठे बघितलंय? निर्दोष
अजून आपल्या हातामध्ये निकालपत्र नाहीये. 63 जण पण जेव्हा- निर्दोष ठरवलाय त्यांना. ठीक आहे ना मग. त्रेसष्ट माझं काय acquittal आहे त्यांचं. माझी हरकत नाही. चांगली 63 गोष्ट आहे. जण जेव्हा निर्दोष सुटतात तेव्हा याचा अर्थ कुठेतरी तुमचं इन्व्हेस्टिगेशन कुणी केलंय? होतं. अहो, पण हे कोणाचं इन्व्हेस्टिगेशन आहे? गुजरात पोलिसांना नाही. गुजरात पोलीस सुरुवातीपासून नाही करत नाही होते. नाही नाही. मग हाच तर परत गोंधळ आहे ना. एक मिनिट, तुम्ही हे सर्व इन्व्हेस्टिगेशन एसआयटीने केलेले इन्व्हेस्टिगेशन आहे. तुम्ही एक मिनिट पकडले कोणी या लोकांना? एसआयटीने पकडले? गुजरात गुजरात पोलिसांनी पकडले. गुजरात पोलिसांनी पकडल्या एक या मिनिट, सर्व लोकांना गुजरात पोलिसांनी पकडलेले मला आहे. एक कळत नाही, नाही एक की मिनिट मला सुप्रीम- बोलू दे. एक 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 मिनिट, एक आता second. एक मिनिट, एक मिनिट. मी तुम्हाला सांगतो की तिस्ता सेटलवर्ड माझं नाव घेतलं हे त्यांचा काहीतरी गैरसमज त्यांचा झालेला आहे. गैरसमज झाला ते सोडून द्या. नाही, माझं असं म्हणणं आहे की गोधरा घडलं 27 फेब्रुवारी 2002 ला, आणि हे नंतर एसआयटी आणि सुप्रीम कोर्ट 2003 ला मधल्या काळात कोणाच्या हातात तपास होता? गुजरात पोलिसांनी या 95 लोकांना पकडलेला आहे ना. गुजरात पोलिसांनी एका अंध मुलाला कसं पकडलं? गुजरात पोलिसांनी नोकरीवर येणाऱ्या एका माणसाला कसं पकडलं? याची जबाबदारी नरेंद्र मोदीचीच आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी हे काही इज नॉट अ पॅरागॉन ऑफ व्हर्च्यू. काय तुम्हाला एक तुम्ही उदाहरण घ्या की आता ह्यांची जी इस्रतची केस चालू आहे, त्या इस्रतच्या केसमध्ये जे डीआयजी वंजारा हे नाही केले, तुम्ही यावेळेची रिपब्लिक डेची पोलीस मेडलची यादी बघा, वंजारांना पोलीस मेडल मिळाले. आणि ते जेलमध्ये जेलमध्ये असलेले आणि पोलीस- जेलमध्ये हे कसं सराव होतं होती म्हणतात, केसमध्ये. याचं तुम्ही सांगायला पाहिजे की पोलीस मेडल हे राज्य सरकारच्या रेकमेंडेशनवर होतं. कसं देत आहे तुम्ही सांगा? मी आता इशरत जहाच्या केस मधलं मी तुम्हाला उदाहरण देतो. ही चर्चा थोडीशी व्यापक चालू आहे. काल इशरत जहाची आई एसआयटी कडे गेली की माझी एफआयआर घ्या. एफआयआर तिने समोर ठेवली. तिने फक्त प्रश्न विचारला, मोहन झा नावाचा जो आयपीएस अधिकारी, गुजरात पोलीसचा आयपीएस अधिकारी, की माझी तुम्ही कोर्टात सादर केले तुमच्या एका अधिकाऱ्याने की माझ्या पोरीचा खून केलाय आणि एन्काउंटर फॉल्स होतं, तुम्ही पुराव्यासकट त्यांचं अफिडेव्हिट माझ्या हातात आहे, तर ही एफआयआर तुम्ही माझी नोंदवून घ्या आणि मला उत्तर कधी द्या. त्याने त्या बाईला सांगितलं, तुम्ही मला विचारण्याचा अधिकार ठेवत नाही, गेट आउट ऑफ माय ऑफिस. ही कुठली पद्धत आहे? एखादी अशिक्षित बाई आपल्या मुलीचं मृत्यूचं ओझं घेऊन पोलिसांसमोर याचक म्हणून जाते की माझा एफआयआर नोंदवून घ्या. कमीत कमी मानवतेने तर बोला, तिच्याशी माणुसकीचं दर्शन तर घडवा. आणि जे तुम्ही अहो, या घटना मुंबईच्या महाराष्ट्राच्या किती पोलीस स्टेशन मध्ये घडतात मी तुम्हाला 56 दाखवतो. आपण दुसरा बोलतो तो एसआयटीचा अधिकारी असा आहे, तो नॉर्मल पोलीस एसआयटी अधिकारी- सुप्रीम कोर्टाची आहे. अहो पण तो एसआय अधिकारी एसआयटीचा आहे ना. म्हणजे त्यांनी सुप्रीम कोर्टाने जेव्हा तुम्हाला बसवलेला आहे, कमीत कमी ज्या पोरीच्या आईच्या म्हणण्यानुसार एसआयटी बसवली आहे, तिचं तर म्हणणं ऐका. अहो, तुम्ही तिचंच म्हणणं ऐकणार नाही नाही, मुद्दा आहे माधव भंडारी तुम्ही सरळ उत्तर यांना देऊन टाका. हा. नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या सरकारने पोलीस तपासामध्ये सातत्याने दंगलीपासून हस्तक्षेप केलेला आहे, सर्वतरेच्या पोलीस तपासामध्ये. हे तुम्हाला मान्य आहे की नाही? हा त्यांचा प्रश्न आहे सर. नाही, मला हे मान्य नाही. कारण आता जर 63 लोक सुटले म्हणून गुजरात पोलिसांनी केलेला तपास गैर होता असं आपण विधान करायला गेलो तर मुंबईच्या दंगलींमध्ये अनेक जण निर्दोष सुटलेत. आता अगदी कसाबच्या खटल्यामध्ये दोघांना निर्दोष सोडलंय. पण तीच तर चर्चा चालू आहे की पोलीस कमी पडले म्हणून. सांगतो ना शीखांच्या विरुद्ध ज्या दंगली झाल्या, ज्याच्या शीखांच्या कतली झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जण निर्दोष सुटले. याचा अर्थ पोलिसांचा तपास गैर असतो प्रत्येक वेळेला असं नाही. कारण जिथे सामूहिक गुन्हे असतात, शेकड्यांनी अटका होतात, त्याच्यामध्ये अनेकदा असं होतं. आणि त्या तपास तुमचं म्हणून म्हणणं तपास नरेंद्र मोदींचा काही दोष नाहीये. आणि अनेक तपास त्यासाठीच आहे ना. आता आवड काय, मी काय, आम्ही अनेक ठिकाणी गुन्ह्यामध्ये अडकलेलो होतो. नाही, आवडणं हे मान्य नाही. आवडणं काहीतरी बोलायचंय. नाही, राजकीय गुन्ह्यांमध्ये मी परत सांगतो ना नाही, की जिथे सामूहिक अटका असतात, शेकडो लोक अटक केले जातात, मोठ्या संख्येने लोकांना अटक होते, त्याच्यामध्ये काही जण निरपराध अटक केले जातात, ते चौकशीमध्ये सुटतात. आणि त्याच्यामुळे त्याच्यात पोलिसांनी काही गैर केलेला आहे. महाराष्ट्राच्या, गुजरातच्या, दिल्लीच्या पोलिसांनी त्याच्यात गुन्हे केलेत असं मला स्वतःला वाटत नाही. नाही, असं महाराष्ट्राचे आणि दिल्लीचे पोलीस त्यांना अटॅच करणं, गुजरातची साहेब टेस्ट केसच वेगळी होती. गुजरातली लॅबॉरेटरी होती संघ परिवाराची की ध्रुवीकरण करून सत्ता कशी बळकवायची याचं एक नॅशनल एक्झाम्पल गुजरातच्या माध्यमातून आपण देतो आहोत. असं आहे की तुम्ही जी शांतता म्हणताय की आता निकालानंतर शांतता आहे, असं आहे की मायनॉरिटीमध्ये असलेला माणूस मी जिवंत आहे, यात काय कमी आहे अशा विचाराने घरी बसलेला आहे की कमीत कमी मी जिवंत आहे ना, बाकी आता त्यांना जे आणि करायचं. प्रकाश बाळ म्हणाले त्यामुळे तू नरेंद्र मोदींना शरण गेले. मला 2 मिनिटं संपू द्या फक्त. असं आहे की दंगलीमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की ह्यांचे जे इकॉनॉमिक स्ट्रेंथ होते, म्हणजे हार्डवेअर इंडस्ट्री गुजरात्यांच्या ताब्यात, मुसलमानांच्या ताब्यात होती, तिथली पेंट इंडस्ट्री मुसलमानांच्या ताब्यात होती. टार्गेट करून ज्या 19 जिल्ह्यांमध्ये दंगली झाल्या तिथे हार्डवेअरची दुकानं, तिथे पेंटच्या फॅक्टऱ्या, कारागिरांच्या फॅक्टऱ्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्या. इकॉनॉमिकली वीक झालेला मायनॉरिटी समाज तुम्हाला आज वाटतं मोदींच्या विरोधात उभा राहील?
त्याच्यात हिंमत आहे? ज्याच्या नजरेसमोर त्याच्या आईवर बहिणीवर बलात्कार झालेत, तलवारी गर्भात घालून गर्भ उचलले गेलेत, कोणाची हिंमत होईल? आणि मग कुठला मुसलमान किंवा कुठला माणूस ज्याने असं आहे की लोकशाहीचा जय जयकार करणाऱ्यांना आत्मन्न आपण लोकशाहीचा गळा घोटतो हे व्यवस्थित माहिती आहे. म्हणजे जे जर्मनीमध्ये झालं तेच गुजरातमध्ये घडतंय की हिटलरचा जय जयकार आणि जूनचा खरं हत्याकांड. बोलतायत. कारण या भारतातल्या जास्तीत जास्त दंगलींचं रेकॉर्ड जर काही असेल तर ते काँग्रेसच्या खात्यावर आहे. त्यामुळे त्यांना दंगली घडवण्याच्या मागचं तंत्र, ते घडवण्याच्या मागचं मानसशास्त्र याच्यात त्यांचा इतका अधिकार माझा नाही. अगदी आधीच मान्य करतो. माधव भंडारी आपल्याला ब्रेक घ्यायला पाहिजे. माधव भंडारीने जितेंद्र आव्हाडांवर आरोप केलेला आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दोघांनी दिलेलं नाही. माझा मकाचा जो प्रश्न होता की भाजप म्हणत होतं की याच्यामध्ये या हत्याकांडामागे पाकिस्तानचा हात आहे, दुसऱ्या बाजूला युसी बॅनर्जीची कमिटी म्हणते की हा अपघात आहे. मग सत्य खरोखर कुठे आहे याची चर्चा मी आता पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न बघूया. गोध्रा हत्याकांडाचा निकाल अंतर्मुख करणारा आहे का? बघा पडद्यावर. होय म्हणतायत 65% लोक. अजून सत्य सापडलंय की नाही आपल्याला माहित नाहीये. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड. मी जे तुम्हाला विचारलं होतं की पाकिस्तानचा हात आहे या सगळ्या गोध्राच्या हत्याकांडामागे, असं भाजपचे नेते पहिल्या दिवसापासून सांगत होते. आणि हे पाकिस्ताननी घडवून आणलेलं आहे. ज्यांनी ती साबरमती एक्सप्रेस जाळली ते सुद्धा पाकिस्तानचे हस्तक होते. आज ही भाषा भाजपवाले बोलत नाहीत, कारण काय आहे? नाही, आज मला असं वाटतं की न्यायालयाने ज्या काही कटाचा मुद्दा मान्य केलाय तो मान्य करताना न्यायालयाने काय म्हटलंय हे बघितल्याशिवाय त्याच्यात बोलण्याची घाई कशाला करायची. आणि दुसरा एक मुद्दा मी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतो. आपण मगाचपासून गुजरात पोलिसांच्या भूमिकेबद्दल बोलतो. या प्रकरणामध्ये गुजरात पोलिसांनी जी पहिली चार्जशीट दाखल केली होती 28 फेब्रुवारीला, त्याच्यामध्ये 52 लोकांची नावं होती. आता ज्या 32 लोकांना दोषी ठरवलंय ते 32 जण त्यात होते आणि उरलेले जे 20 जण आहेत ते आता साक्षीदार आहेत. त्यामुळे गुजरात पोलिसांची भूमिका, गुजरात पोलिसांनी केलेलं काम याच्यामध्ये फार शंका घेण्यासारखं काही राहिलेलं नाही की गुजरात पोलिसांनी ज्या पहिल्या 52 लोकांवर चार्जशीट दाखल केली ती SITने सुद्धा कायम केली. आणि पुढचे जे 63 आहेत ते काही गुजरात पोलिसांच्या पहिल्या चार्जशीट मधले नाही आहेत. त्यामुळे म्हणून सांगितलं की आपण या सगळ्या विषयाची चर्चा खरं तर डिस्पॅशनेटली केली पाहिजे. अगदी मलाही तेच म्हणणं आहे, कारण हा जो विषय आहे गोध्रा किंवा गुजरात सत्याकांड हा राजकीय विषय नसून हा देशाच्या हिताचा विषय आहे. पण डिस्पॅशनेटली करायची याचा अर्थ फक्त आम्हीच आमच्या पॅशन्स बाजूला ठेवायच्या आणि बाकीच्यांनी ठेवायच्या नाहीत असं असू शकत पण आपले दोन्ही पाहुणे dispassionately करायला तयार आहेत. लोकांना चुकीचा मेसेज आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की कुठलीही हत्या कोणाची असो, आपल्या विरोधकाची हत्या होणं हा मानवतेला कलंक असतो. तिथे त्याला त्याविषयी नाही, ते सगळं बरोबर आहे. जितेंद्र आव्हाड, माझा जो प्रश्न हे म्हणतायत नाही, मी यांच्यावरही म्हटलं नाही, ह्या दोघांबद्दलही म्हटलं नाही. एकूणच देशाने तुम्ही म्हणताय. एकूणच या सगळ्या अशा सगळ्या विषयांची चर्चा ही अभिनिवेश बाजूला ठेवून करायला आपण जर शिकलो तर याच्यामध्ये आपण बदल घडवू शकतो. पण ते तेव्हाच होईल जेव्हा ज्यांच्या चुका झाल्या ते चुका मान्य करतील. काय म्हणणं आहे प्रकाश माझं बाळे? तेच म्हणणं आहे की हे भावनेच्या पलीकडे जाणं चुका मान्य केल्यानंतरच शक्य आहे ना. मला मी कायम एक उदाहरण देतो की तुम्ही जे आता म्हटलात ना हे अगदी बरोबर लाईन आहे, पण त्या चुका तुम्ही हे म्हणताना त्याच्या आधीचं वाक्य तुम्ही म्हणता की मोदींची काहीच चूक झालेली नाही, गुजरात पोलिसांची काहीच चूक झालेली नाही. कोर्टाचं नाही. तुम्ही जे म्हणताय की 52 लोकांना पकडले म्हणजे गुजरात पोलिसांच्या तपासात काही त्रुटी दिसत नाही. माझं असं म्हणणं आहे की नुसतं तपासाचं नाही, गुजरात पोलिसांनी नुसतं गोध्राचाच नाही, दंगलीचा किंवा त्या हत्याकांडाचा काय तपास केला, त्याच्या तपासावर सुप्रीम कोर्टाने किती ताशेरे ओढलेले आहेत. तपासावरती जे काही चालू आहे, तुम्ही मगाशी अमित शहाचा उल्लेख केला. अमित शहा हे गुजरात दंगलीच्या बद्दल तुरुंगात नाही गेले, मी 16 दोन्हीच्या केसमध्ये. मी तुम्हाला त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतोय की म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कसा चालतो हा तपास. तुम्ही वंजाराला पोलीस मेडल देता की ज्याचा तो तुरुंगात आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यावर तुरुंगात पाठवलेलं आहे त्याला पोलीस मेडल देतो. म्हणजे प्रकाश भाई असं तुमचं म्हणणं आहे की भाजप जेव्हा मान्य करेल की नरेंद्र मोदींची चूक झाली, जे अटल बिहारी वाजपेयींनी सुचवलं होतं की राजधर्म विसरलेत नरेंद्र मोदी म्हणून, तेव्हाच हे होईल. तुम्हाला आठवलं नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि हे काय झालं हे तुम्ही जसवंत सिंगांच्या पुस्तकात वाचा. जसवंत सिंगांनी डिटेल लिहिलंय की अडवाणींनी कसा मध्ये हस्तक्षेप केला आणि वाजपेयींना बोलू दिलं नाही, हे जसवंत सिंगांनी लिहिलेलं आहे. लिटरली त्यांचे शब्द गिळावे लागले आणि त्याच्यानंतर त्यांच्यामधला वाद सुरू झाला.
माधव भंडारी That was led- पुस्तकात that led to लिहिलेलं the आहे downfall of the जसवंत government. जसवंत सिंगांच्या पुस्तकात आणखीन बऱ्याच नाही गोष्टी नाही आहेत. आहेत ना, पण ते जसवंत सिंग त्यावेळेला तुम्हाला म्हणून नकोसे होते त्याला- म्हणून त्यांनी पुस्तक नाही, लिहिलं. आता ते तुमच्या बरोबर आल्यावर तुम्ही वेगळी भाषा मी बोलायला जसवंत लागला. सिंगांचे समर्थन कधीच केलं नाही. ते जर आमच्यावर नव्हते तेव्हाही केलं नाही, आमच्यावर होते तेव्हाही बघा, केलं माझं नाही. एवढंच म्हणणं आहे की गुजरात असेल, गोधरा असेल, दिल्लीतली शिखांची हत्याकांड किंवा असेल, मुंबईतली दंगल मुंबईतली असेल. दंगल असेल, ह्याच्या पलीकडे जर ह्या देशाला घेऊन जायचं असेल तर प्रत्येक म्हणजे मुंबईतल्या दंगलीबद्दल त्यावेळेच्या काँग्रेस सरकारची जबाबदारी होती. सुधाकर नाईक आणि नंतर शरद पवार आले. यात काय केलं म्हणजे तसं जर बघायला गेलं तर श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात जे काही आहे त्याबद्दल जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा अहवाल आल्यावर मग मुख्यमंत्री त्यावेळेचे मनोहर जोशी यांनी काही त्याचा ऍक्शन टेकन रिपोर्टमध्ये काही ऍक्सेप्ट केलं, काही सोडून दिलं. त्यावेळेला प्रचार करणारे भुजबळ आणि त्यावेळेला प्रचार करणारी काँग्रेस सत्तेवर आल्यावर काय केलं? काही हालचाल झाली केलं नाही. नाही. माझं असं सगळ्यांना नाही- जबाबदार धरलं माझं पाहिजे. असं- नाही, मला विचारायचं मागाचा जो माझा मुद्दा होता, पाकिस्तानची थिअरी अचानकपणे या सगळ्या प्रकरणातून गेली, याचं काय कारण आहे? नाही, याचं कारणच असं मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय की ह्या पद्धतीचा जर तपास निपक्षपातीपणे झाला असता आणि त्याचा म्हणजे हे प्रक्षोभित करण्यात आलेलं होतं ते झालं नाही तुम्हाला आणि त्यामुळे हे झालं नाही तर तो हात दिसूनच आला असता. तो मला ह्याच्यावरती दुसरी थिअरी आहे की ह्याच्या आधी 11 महिने पार्लमेंटवर हल्ला झाला होता आणि पार्लमेंटच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची अतिरेकी आहेत म्हणजे हे सिद्ध होत होतं. पाकिस्तानचं नाव वापरलं की सर्वसामान्य भारतीय माणसाला एक प्रकारचं राग, चीड निर्माण होते आणि त्याचे पॉलिटिकल बेनिफिट्स मिळतात. असं आहे की केशुभाई पटेलांच्या विरुद्धचं बंड करून नुकतेच मोदी हे एका पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर आले होते. त्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरनं जंप घेण्याची गरज होती आणि ती जंप घेण्यासाठी म्हणून जो नेहमीचा प्रकार असतो फॅसिस्ट लोकांचा की आपण असं काही ते करायचं की जेणेकरून आपला वोट बँक, आपली जी समर्थकांची यादी आहे ती मजबूतीने, ताकदीने आपल्या मागे उभी राहिली पाहिजे. हे जेव्हा तुम्ही समोर आणता तेव्हा तुम्हाला कुठेतरी आपला जो दुश्मन आहे, कॉमन एनिमी, असं आहे की तुम्ही भले काँग्रेसवाला असो पण पाकिस्तानच्या बद्दल एक प्रकारची चीड मनामध्ये काय तुमचं असं म्हणणं आहे, लोकांना भडकवण्यासाठी मोदीने याचा वापर नाही, केला आणि नंतर कादंबरी ते सोडून उत्तर आहे. दिली. नाही, आता जे आव्हाडांनी सांगितलं मुळात त्यांचं तपशील माहिती त्यांची अपुरी आहे. केशुभाई पटेलांच्या विरुद्ध बंड करून नरेंद्र मोदी आले नाही. ज्या वेळेला केशुभाई पटेलांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय झाला तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातमध्ये पक्षाच्या संघटनेच्या कामातही नव्हते. ते पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस होते आणि त्यांच्याकडे उत्तर भारतातली राज्य होती. गुजरातच्या राजकारणाशी मोदींचा संबंध नव्हता. पक्षाने त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर पाठवलं की त्या ठिकाणी कुठल्याही वादात नसलेला माणूस जावं म्हणून त्यांना पाठवलं. आणि 2002च्या दंगलींबद्दल जेव्हा आपण पुन्हा पुन्हा म्हणतो आणि जो प्रश्न तुम्ही मगाचपासून विचारतात की 2002 साली जे आज घडलं, 2011 मध्ये मोदींनी दंगल होऊ दिली नाही, त्या मोदींनी 2002 मध्ये काय केलं तर दंगल का होऊ दिली हाच माझा प्रश्न आहे. नाही, 2002 मध्ये नरेंद्र मोदींची पकड त्या खुर्चीवरची बसलेली नव्हती, ते नवीन होते. जर ती पकड त्याला बसलेली असती तर आजचं चित्र तेव्हाही दिसलं असतं. तेव्हाही दंगल झाली नसती झाली. म्हणजे नरेंद्र मोदी कमकुवत होते म्हणून 2002 ची दंगल झाली. नौखे होते नौखे होते आणि पकड नव्हती. काल कमकुवत होते आणि आज बळकट झाले असं नाही म्हणता येणार. नौखे होते म्हणून दंगल झाली. यावर आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये चर्चा करूया. पण अजून बॅनर्जी कमिशन बद्दल मला बोलायचं आहे आणि या मुद्द्याकडे यायचं आहे. ब्रेक पूर्वी प्रश्न बघा आपला, गोधरा हत्याकांडाचा निकाल अंतर्मुख करणारा आहे का? लोक नक्कीच अंतर्मुख होतील याची मला आता खात्री आहे. ही सगळी चर्चा ऐकल्यावर 80% लोक म्हणतायत अंतर्मुख करणारा निकाल आहे. घेऊया एक ब्रेक. मगाशी जे म्हणाले माधव भंडारी की नरेंद्र मोदी नौखे होते म्हणून गोधऱ्यानंतर गुजरातची दंगल झाली, तुम्ही हे मान्य कराल का? असं आहे की मी जे नेहमी सांगतो की कुठल्या स्कूलचं ते प्रोडक्ट आहे, संघ परिवाराचं प्रोडक्ट आहे ते. आणि संघ परिवाराचं इंजेक्शनच अभ्यासात दिलं जातं, हेट्रेड, पॉलिटिक्स ऑफ हेट्रेड. आणि पॉलिटिक्स ऑफ हेट्रेड मध्ये ते संघ प्रचारक होते. हे कोण? हे पण फुल टाइमर होते, RSSचे संघ प्रचारक होते आणि त्याच्यातनं त्यांची राजकीय कारकीर्द पुढे आली. असं आहे की त्या दरम्यान हे जरी किती नाकारत असले तरी केशुभाई पटेल आणि यांच्या वादामध्ये शंकरसिंह वाघेला ते एक रिलायन्सचे विमान घेऊन मध्य प्रदेशमध्ये गेले, 60 आमदारांनी घेऊन, त्याच्यानंतर ते इथे आले. इथे आल्यानंतर तुम्ही जो SITनी गुजरात दंगलीचा जो रिपोर्ट तेहलकामध्ये पब्लिश झालाय त्या तेहलकाच्या रिपोर्टमध्ये तुम्ही जर त्यांचं कन्व्हर्सेशन ऐकाल, असं आहे की एहसान जाफरी 75 वर्षाचे 3 वेळा MP असलेला माणूस मोदींना फोन करून सांगतो की माझं घर जाळणार आहेत आणि माझी याच्यात हत्या होण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यालाही प्रोटेक्ट करू शकत नाही. मध्यभागी अहमदाबादच्या म्हणजे कमकुवत मुख्यमंत्री जर होते किंवा नौखे होते तर कमीत कमी राष्ट्रीय सरकार म्हणून जबाबदारी घेऊन त्यांना मुख्यमंत्री पदावर घालवायला हवं होतं.
तुम्ही जरा कंटिन्यू केलं त्यांची वाहवा करत, आणि अजूनही त्यांना तुम्ही हिंदुत्वाचे ज्येष्ठ प्रचारक, सूर्यप्रकाशा इतके बलवान असलेले हिंदू हृदय सम्राट म्हणून मिरवता ना अख्ख्या भारतभर. हे कसं? तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तुम्ही द्या, नंतर द्या, याला उत्तरच द्यायचं नाही त्यांना. प्रकाश भाई, मला दुसऱ्या मुद्द्याकडे यायचंय की जो बॅनर्जी कमिशनचा रिपोर्ट होता मग तो खोटा म्हणायचा? नाही, माझं असं म्हणणं आहे, म्हणजे बॅनर्जी व्यक्तिगत त्यांच्यावर विश्वासार्हतेवर मला काही शंका उपस्थित करायची नाही, पण बॅनर्जी कमिशनचा रिपोर्ट तुम्ही बघा की कमिशन ऑफ इन्क्वायरी पुढे तुमच्या पुढे जो पुरावा आलेला असतो त्याच्या तो पुरावा सगळा हा लालू प्रसादांचं हे राजकारण होतं, आणि त्यांना जे दाखवायचं होतं की अपघात झाला किंवा आत्मच आग लागली वगैरे. म्हणजे हे जसं राजकारण संघ परिवार करतोय की इथे कट होता, इथे हे झालं, पाकिस्तानचा हात होता म्हणून मग रिॲक्शन म्हणून तिथे हत्याकांड झालं, तसंच हा लालू प्रसादांचा दुसऱ्या बाजूने काँग्रेसचं पण राजकारण लालू प्रसादांचं म्हणा, कारण ते रेल्वे मंत्री होते म्हणून त्यांनी त्यांच्या अधिकारात ती समिती नेमलेली होती. पण तो समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला सुद्धा नाही. तो भाग सोडा तुम्ही. माझं असं म्हणणं आहे की मुळात हे राजकारण करायची काही जरुरी नव्हती. मी परत त्याच मुद्द्यावर येतोय. याचं कारण ह्या पद्धतीने जर तपास झाला तरच ह्या अशा धागेदोरे बाहेर येतील. पॉलिटिकली प्रोज्युडाइज तपास असू नये, कुठल्याही पद्धतीचा असू नये, आणि त्या पद्धतीने जर तुम्ही गेला नाही करून ह्या असल्या ह्याच्यामध्ये पॉलिटिकली प्रोज्युडाइज एक समाजाला घातक आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की वारंवार गेल्या कित्येक 3-4 वर्षात जेव्हा मुशरफ भारतात आले, अलीकडे नाही आले पण 2 वर्षापूर्वी आले, त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे दिल्लीच्या तर प्रेस कॉन्फरन्समध्ये एका समारंभात प्रश्न उत्तराच्या असं सांगितलं की जरी काश्मीरचा प्रश्न सुटला तरी भारतातले मुस्लिम हे त्यांच्यावर अत्याचार होतच राहतात ना, असं त्यांनी सांगितलं. तर हा पाकिस्तानी राज्यसंस्थेचा कायम प्रयत्न राहिलेला आहे की इथला मुस्लिम असुरक्षित आहे, हा हिंदूंचा देश आहे, आणि ते दाखवण्यासाठी हे सगळ्या अनेक गोष्टी घडवून आणल्या जातात. आणि त्याच्यात आपले जे अतिरेकी विचाराचे जे लोक आहेत, म्हणजे एका बाजूला हिंदुत्ववादी, दुसऱ्या बाजूला मुस्लिम जहाल, आणि ते त्याच्या सापळ्यात सरळ सरळ अडकत जातात. तुम्ही बघा ना, 93 साली शिवसेना सरळ चालत गेली सापळ्यात आणि त्यांनी मुंबई जाळून टाकली, आणि त्याचं काय झालं तुम्ही बघा. मुंबईच्या त्या दंगलीत जी लोक मुस्लिम कुटुंब जी होरपळली गेली त्याच्यातलाच एक तरुण ह्या लोकांनी उचलून दुबईला नेला, आणि त्यांनी कंदाहारच्या हायजॅकिंग मध्ये त्याचा हात होता. आता हे असे अनेक लोक होते, त्यातनच बॉम्बस्फोट झाले. हे सगळं जे सांगितलं जातं, मी आता आपला वेळ कमी म्हणून मी त्या सगळ्या चर्चेत जात नाही. आपण ज्या पद्धतीने आज या सगळ्या निर्णयाबद्दल बोलतो, आवारसाहेब म्हणाले की ते ह्याचे जे खासदार होते एहसान जाफरी त्यांनी मोदींना फोन केला. तहलकाच्याच त्याच रिपोर्टमध्ये जसं त्यांनी मोदींना फोन केला होता तसं अहमद पटेलने फोन केला होता, त्याचाही उल्लेख आहे. अहमद पटेल करू काय शकतो? तुम्ही कोणाचे फोनच घेत नव्हते. कोण? मोदी अहमद पटेलांना फोन केला, अहमद पटेलांनी उत्तर दिलंय की मी आता काही करू शकत नाही. कोणीच काही करू शकत नव्हतं. मग ही जी टायर मध्ये जाऊन मला तुकडे करून एहसान जाफरी सारख्या एमपीला तुम्ही लोकांनी, आणि ज्या याचा उल्लेख परत परत केले जातात, हेडलीच्याच कन्फेशन मध्ये इशरत आणि त्या दोघे या महिलांबद्दल त्यांनी म्हटलं की ते आमचे हे आहेत म्हणून. मी 1 मिनिट ह्याच्यावरती माझा बीजेपीचे प्रवक्ते म्हणून यांना जाहीर आव्हान आहे, जाहीर आव्हान की इशरतच्या बाबतीत जर हेडलीचं कन्फेशनल स्टेटमेंट आलं असेल तर इशरतची केस आज कोर्टातनं मागे घ्यायला लावतो तिच्या आईला मी. बघूया. ठीक आहे, कारण हे काय मी नाही, हे वर्तमानपत्र तुमची आव्हानं चालू राहतील. की मी तुम्हाला माहिती देतो असं आहे की हेडली हा 1985 पर्यंत हा ड्रग स्मगलर होता. 2005 पर्यंत, 2006 नंतर तो डबल एजंट झाला, आणि 2008-07 नंतर तो मुंबईत आला. जो माणूस ड्रग पेडलर होता तो ड्रग पेडलर 2004 मधल्या झालेल्या हत्याकांडामध्ये ते एलईटीचे ऑपरेटिव्ह होते हे सांगूच शकत नाही. त्यामुळे त्यावेळेस इशरत जहाचा निकाल यायचा होता, इशरत जहाची एसआयटी डिक्लेअर होणार होती, त्या एसआयटी वरती प्रभाव पडावा म्हणून ज्याला आपण लिकेजेस म्हणतो त्या लिकेजेसच्या माध्यमातून इशरत जहा ही ऑपरेटिव्ह होती. असं त्याच्यानंतर काहीच झालं नाही, कोणीच बोलायला. ठीक आहे, हे तुमचे वाद चालू राहतील. मला शेवटी एकच प्रकाश बाळ तुम्हाला विचारायचं आहे, थोडक्यात सांगा, माझा वेळ संपलेला आहे, की हे राजकारण अशा प्रकरणात तरी दंगलीच्या प्रकरणात, हत्याकांडांच्या प्रकरणात
मानवी आयुष्याचं जे नुकसान होतं त्या प्रकरणात आपण कधीतरी थांबवणार आहोत का? नाही, हे तातडीने थांबवण्याची गरज आहे. एकीकडे म्हणजे आज जर आपण जागतिक सत्ता बनत असू, आर्थिक सत्ता बनत असू, हे सगळं, तर ते आपला समाज असा जर दुभगलेला आणि विभागलेला राहिला तर आपण काही कुठली सत्ता बनवू शकत नाही. तुम्ही किती आर्थिक विकास 9% करा, 12% करा, पण समाज जर दुभगलेला असेल तर होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी, दिल्लीची दंगल असेल, मुंबईची दंगल असेल, गुजरातेतला हत्याकांड असेल, ह्याच्या पलीकडे जावं लागेल. पण हे घडवून आणताना मी कायम एक उदाहरण देतो की नेल्सन मंडेला जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी वर्णविद्वेषी सरकारच्या काळात जे काही झालं त्याच्याबद्दल ट्रूथ कमिशन नेमलं आणि तिथे संपूर्ण एक सामाजिक विरेचन झालं. आणि त्या सामाजिक विरेचनामुळे आज बघा दक्षिण आफ्रिका तुलनेने बाजूच्या झिम्बाब्वेपेक्षा शांत आहे. आपल्याकडे असं सामाजिक विरेचन होण्याची अत्यंत गरज आहे, राजकीय स्तरावर, सामाजिक स्तरावर. पण त्याच्यासाठी एक पूर्वअट आहे की सगळ्यांनी खुल्या मनाने आपल्या चुका मान्य करायला पाहिजेत. म्हणजे जसं दिल्लीच्या दंगलीची जबाबदारी काँग्रेसने घ्यायला पाहिजे, तसं गुजरातच्या हत्याकांडाची जबाबदारी मोदींनी स्वीकारायला पाहिजे आणि त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे, तरच हे पुढे जाऊ शकतं. अगदी माझा वेळ संपलेला आहे. प्रकाश बाळ ज्येष्ठ पत्रकार आहे, त्यांच्याच या मुद्द्यावर मी हा कार्यक्रम संपवतो. शेवटी पुन्हा एकदा आजचा प्रश्न बघा, गोध्रा हत्याकांडाचा निकाल अंतर्मुख करणार आहे का? बघा पडद्यावर 80% लोक म्हणतायत होय अंतर्मुख करणार आहे. राजकीय नेते काय करतील मला माहित नाही, परंतु लोकांना हा निकाल अंतर्मुख करणारा वाटतोय. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.